नुकसानीचे तर मोजदाद करताच येत नाही. मी मागेही म्हणलं होतं की आता 2 तालुक्यातलं जर एकूण नुकसान बघितलं, जिल्ह्यातलंही बघितलं, सरकार काय पण कुबेर आल्याने भरून देणं शक्य नाही. आपल्याला इथं बसून जाणीव होत नाही, पण काही ठिकाणी गेल्यानंतर असं मन पिळवटून जात. कारण त्या पिकाला त्या बळीराजानं मोठा जीव लावलेला आणि मोठ्या मोठ्या आशा लावलेल्या असतात की हे पीक आल्यानंतर मी फलानं करणार आहे, विस्तार संसारात काय, कोणी घर बांधणार आहे, काही लग्न करणार आहे, अनेक गोष्टी त्याच्यावर त्याच्या अपेक्षा असतात. आपल्या 5वीला पुंजलं हे मलाही माहिती, आसमानी आणि सुलतानी. पण आसमानी आजच येते काय, हजार वर्षापासून. पण सुलतानी तुम्हाला थांबवता येईल. आता वाईट वाटलंय, रावसाहेब पाटील कापूस खरडून गेलाय तुमचा. आता त्या दिवशी पिंटूचा बघितला, त्या धोंड नदीच्या कडावरचा कापूस असा 30-40 एकरचा पट्टा आहे, काही राहील. पण त्याच्या आधी दिल्लीत काय झालं, गेल्या 15 खाली मोदी सरकारने एक निर्णय घेतला, 31 डिसेंबर पर्यंत अमेरिकेतून जे कापूस भारतात येईल त्याच्यावर जे 11% टॅक्स होता, त्याला शुल्क म्हणतो, तो टॅक्स काढून घेतला. म्हणजे अमेरिकेतून डिसेंबर मध्ये 31 डिसेंबर पर्यंत तुमचा कापूस घरात येण्याच्या आधी जवळपास 40 लाख गाठी भारतात येण्याचं पक्क झालं. आता 40 लाख गाठी जर भारतात आल्या तर तुमचं आमचं कापूस हिरवागार बघून मन मोठं भरून येते. पण त्याचं काय भविष्यात होणार आहे ते दिल्लीत आधीच ठरले. सोयाबीनची ढेप आयात केली, मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलिया आणि बाकीच्या देशातून डाळी आयात केल्या. म्हणजे सोयाबीनचं काय होणार आहे, कापसाचं काय होणार आहे, म्हणजे या दोन्ही पिकाच्या किंवा तेलबियाचं काय होणार आहे, या शेतकऱ्याला आधी मोडून आणि संपवून टाकायचं कारस्थान तिथंच फायनल झालंय. आता उरलं सुरलं होतं ते कालच्या आसमानीनं. काय करावं, मोर्चा काढला. मोर्चा कशासाठी असतो, मोर्चा एकासाठी असतो की तुम्ही तुमच्या गावात, मी माझ्या गावात, तुम्ही तुमच्या शेतात, मी माझ्या शेतात, जे काही अरिष्ट आणि संकट आलंय त्याला ऊर बनून रडत बसण्यापेक्षा सगळ्यांनी एका जागी येऊन ऊर बडविणे. प्रत्येक गावातल्या किंवा संपूर्ण या संकट आले त्याच्या भावना, संघटित भावना, एकत्रित भावना कुठंतरी सरकारी दरबारी पोहोचविण्याचा हा एक कायदेशीर भाग आहे. एकट्याचं निवेदन कोणी घेते काय. आता गावातला तलाठी साहेबच फोन उचल, ज्या भागाचा लोकप्रतिनिधी थोडा काळजी घे प्रसंगी एकत्रित शेतकऱ्याला येऊन मोर्चा काढायची सुद्धा गरज पडत नाही. मला वाटतं इथं बरेचसे जुने माणसं आहेत, हे काही सांगायचं व्यासपीठ नाही, पण किसन पाटील आपल्याही काळात गारपीट झाली होती, झालती. बालू गीते चोंडीला पडली नव्हती तरी पण पैसे उचलले. उन्हाळ्यात गारपीट झाली. किती दिवसात
त्यांना मिळाली. मग त्यावेळी काही कायदा नव्हता काय? हेच कायदा होता. आपत्ती निवारण विभागामध्ये दुसरा एक क्लॉज आहे. क्लॉज म्हणण्यापेक्षा उपनियम आहे. त्या विभागाला बजेट असते, निधी असतो. पण ही जी काही प्रक्रिया आहे, गावात येणे, ग्रामसेवकांना बघणे, तहसीलदारांना बघणे, तिघं एकत्र कृषी सेवकासहित वरचा आदेश आल्यानंतर जवळपास या 2 आठवड्यातलं धरून 300 मिलीमीटरच्या वरती पाऊस झाला. आता 60 मिलीमीटरच्या वरती जर पाऊस झाला तर सर्वसाधारण त्याचं 25% नुकसान झालंय असं गृहीत धरून त्यांना पैसे द्यायची यापूर्वी सोय होती. ही मायबाप सरकारने या वेळेला काढून टाकली. म्हणजे एक एक भाग राहू द्या. आता बस मी ते सांगता सांगता इकडं आलो. मला वाटते त्या दिवशी कापशी आणि हातमी गारपेटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 2च गावं बघितली. लक्षात आलं. त्याच दिवशी मुंबईला गेलो. तिथं जे डिझास्टर मॅनेज म्हणजे आपत्ती निवारणाचा जे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजे मुख्य सचिव होता, त्यांच्यासोबत चर्चा केली. ते नेहमीप्रमाणे म्हणतात की बाबा खालून कलेक्टर करून प्रस्ताव होऊ द्या, येऊ द्या, खाली पंचनामे होऊ द्या, मग संभाव्य नुकसानाची जी काही यादी आहे मग आम्ही मंत्रिमंडळापुढे ठेवू, मग त्यांच्या मंजुरीनंतर मग आम्ही निधी कलेक्टरकडे वितरित. ती मोठी ती पद्धतच असते. ही वेळ काय येते? मला त्याच्यावरही वाईट वाटलं पवार साहेब. हे माणसं जेव्हा पुलावर जातात, खरडलेल्या ठिकाणी जातात, वाहून गेलेल्या ठिकाणी जातात, तेव्हा या सगळ्या सत्तेतल्या जाणाऱ्या कार्यकर्त्याचे नेत्याचे चेहरे बारकाईनं बघा. ते चेहरे रोमले बिंगलेले नाहीत, हसऱ्या चेहऱ्याने, जसे काय हे सहलीला तुमच्या गावात आले. या राज्याचे वित्तमंत्री म्हणजे ज्याला अर्थमंत्री म्हणतात ते अजितदादा. या जिल्ह्यातला कोणता माणूस फोडून आणावं, कुण्या पक्षातला फोडून आणावं, हे अजितदादाच्या कानापाशी जाऊन बोलतात की नाही? फोटो बघितलेत मी व्हॉट्सअप इकडं तिकडं. मग कोणता नेता फोडून आणावं आपल्या पक्षात, हे जर अजितदादाच्या कानाजवळ जाऊन बोलत असतील तर मला वाटते अजितदादाचं कान आणि आपल्या आमदार साहेबाचं तोंड एकदम चिटकून आहे. इथं इकडं जाण्यापेक्षा माझं म्हणणं एक आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं की मला वाटते की त्यांनी या राज्याचे ते अर्थमंत्री आहेत, ते एकदाच तोंड अजितदादाच्या कानापाशी न्यावं आणि सांगावं की माझ्या दोन्ही तालुक्यात गेल्या 80 वर्षामध्ये इतकं नुकसान झालं नाही. आता शेलगावला पाणी आहे. तुमचं ते काल याला बघितलं का आपण सावरगावला, म्हणजे काटे येतात अंगावर. अहो तुमच्या तळ्यागड साहेब तुमचं नेत्याचं गाव. आमचं म्हणणं एक आहे की तुम्ही हे सगळं काही बघू नका, बघायची गरज नाही. तुम्ही थेट तिथं जा आणि कानात सांगा की दादा अशी अशी परिस्थिती, आणि खरं तर हे चांगली वेळ आहे दादा, आम्हाला काही करून
डिझास्टर मॅनेजमेंटला आणखी पैसे कुठेही वितरित झाले नाहीत, कुणालाही दमडा दिला नाही, काहीच नाही. त्यांनी ते करावं. आमचं म्हणणं इकडे फिरू नये. उग कोरडा पुळका काय बरे, सगळे नेते येतात आणि त्याच्या तोंडातलं एकच वाक्य आहे, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत, निधीची कमी पडू देणार नाही, तुम्ही चिंता करायचं घाबरायचं काही कारण नाही. राजू, येळ वाईट आहे. तुमच्या सहानुभूतीची गरज नाही हो आम्हाला. आज मदतीची गरज आहे, सहानुभूतीची नाही गरज. आता ते अशोकराव चव्हाण काय अर्धापूरच्या बारक्या बारक्या गावात जाऊन बघाले, काय बघता? नेते हाव, या देशाची डिझास्टर मॅनेजमेंटची सगळ्यात मोठी तिजोरी दिल्लीत आहे. जा ना ती, दुसऱ्या दिवशी जा, सांगा तिथं आपल्या नेत्याला सांगा की वेळ बिकट आहे आमच्या बळीराजावर, आमचा बळीराजा आता या संकटातून नाही सावरला तर ते आमचा बी नाही, तुमचा बी नाही, त्याचा बी नाही. सांगा, विनंती करा, पैसे घेऊन या ना, निधी घेऊन या. 8-8, 10-10 दिवस झाल्यानंतर खावटी नाही. काय काय पूर्वी आता ते 5,000 काहीतरी निर्वासित, काय पद्धत आहे? आता खरं तर लिंबोटीचं सुद्धा या मन्याड पट्ट्यामध्ये नियम असा आहे की 80%च्या वरी एरियामध्ये जितका रोज पाऊस पडते तितकं 1-2 दरवाजा 6 इंचानं होत. कोण जिम्मेदार आहे? तुम्ही जलसंपदा अधिकाऱ्याला काय काय अधिकार दिले? काय काय जीवित हानी झाली, कुणाचे ढगच्या ढग काय काय गेले, कुणाचे वाहन गेले, शेती उपयोगी गोठे गेले, याचं अपडेट रेकॉर्ड पूर्ण जिल्ह्यातला आणखी सुद्धा नाही. कशामुळे बाबा? सगळी यंत्रणा आहे तुमच्या गावात, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, कृषी सेवक आहे, म्हणलं तर एका दिवसात सगळं गोळा होते. आता तंत्रज्ञानाचा जमाना आहे, तुम्हाला पाहणं होतच नसेल तर ड्रोन न पाहणी करा. जिथं तिथं पर्जन्यमापन यंत्र आहेत, तुम्हाला लगेच दुसऱ्या तासात कळते किती पाणी पडले. म्हणजे मी सगळ्याच्या नियती तपासल्या, नियतीला कुणाचीच नियती नाही. वरवर किती जरी गोड गोड बोलले, आपल्याला बरं वाटायसाठी बोलतात, पण त्याला विसर पडतो असं नाही. आज महाराष्ट्राची नंबर 1 ची राज्याची परिस्थिती म्हणणारे सरकार हे राज्याचं दरडोई उत्पन्न 6व्या क्रमांकावर गेलं. 6व्या क्रमांकावर. केंद्राची आकडेवारी आहे, माझी नाही. शेजारचं MP, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक हे दोन्ही राज्य वीज निर्मितीच्या क्षेत्रात आणि शेती सिंचनाच्या क्षेत्रात तुमच्या महाराष्ट्राला ओलांडून कधी पुढे गेले? परिस्थिती सगळ्या आघाडीवर वाईट आहे. आणि सह्याद्री सारखा वर्षानुवर्षे पाऊस देणारा पर्वत आहे,
विदर्भासारखं मोठं जंगल आहे, खनिज आहे, मुंबई सारखी आर्थिक राजधानी या राज्याला आहे, कष्ट करणारी परंपरा असलेली आणि काळ्याईची उपजाऊ ताकद असलेला सगळ्यात चांगला महाराष्ट्र आहे, मनुष्यबळ आहे. आणि इतकं सगळं असताना जर त्यांचं म्हणणं एक आहे, मला माझे काही मित्र आहेत ना मंत्रालयात, ते म्हणतात मी म्हणलो बा एवढा डिले कशासाठी, उशीर का? ते म्हणतात अण्णा शेतकरी माणूस काय संकट आलं की 4-8 दिवस उरबऱ्याच्या पाठीवर घेऊन निघून जाते, विसरून जाते. बाप मेलं तर 4 रोजात विसरून चला, हे काय खरडून गेलेलं लावल्या. आणि हे लवकरात लवकर आपण विसरून जावं. माझं सगळ्या नेत्याला आणि सत्तेतल्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगणं आहे, असं वागणं बरं नव्हतं. नियती एक दिवस तरी तुमचा सूर उगवेल. आज आमचा माणूस अडचणीत आहे. तंत्रमंत्राने तुम्ही निवडून आले असताल, पण यू आर नॉट ए अवर लीडर. तुम्ही आमचे नेते नाही. त्या विभागावर निधी आहे ना, आणि त्याच्यातला एक भाग हे निधी राखून राखून जे ठेवतात की नाही, न देता दाबून दाबून. कंधार तालुक्यात मागील आठवड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीग्रस्तांच्या वतीने व संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याचा मोर्चा, संयुक्त मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर आणला. यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले. आम्ही आता सर्वांच्या वतीनं एक इथल्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि मागणी केली की येत्या 2 दिवसामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण यंत्रणा, पंचनाम्याची असेल, सगळा आढावा घेणारी असेल, ही 2 दिवसात यंत्रणा चालू करावी, तातडीने चालू करावी. नाही तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल. वेळ पडली तर मी मुंबईलाही या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सरकारच्या प्रतिनिधीलाही भेटेल. कारण हे 80 वर्षातलं या भागातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त नुकसान आणि आपत्ती असलेलं भाग आहे. लोकप्रतिनिधी जर एक आठवडा होऊन या भागातले, या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर त्याची दखल घेत नसतील किंवा जबाबदारी पाळत नसतील, तर शेवटी आम्हाला मोर्चाच्या रूपाने इथं एकत्रित भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. आज ते आम्ही व्यक्त केल्यात. त्यांना आम्ही 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 2 दिवसानंतर मग आम्ही वरच्या पातळीवरूनही आम्ही प्रयत्न करू. पण जोपर्यंत बळीराजाच्या आमच्या नुकसानग्रस्तांच्या पदरात नुकसान भरपाई किंवा मदत पडणार नाही, तोपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही. मुंबई गाठणार असं तुम्ही म्हटलंय. मुंबई गाठणार म्हणजे मोर्चा घेऊन जाणार का अण्णा सोबत? नाही, माझी तेवढी इज्जत आहे. मी एखाद्या बाबतीतलं जर गांभीर्य, जे कंधार लोहा तालुक्यामध्ये जे काही नुकसान झालंय त्याचं जर गांभीर्य संबंधित विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं तर नक्की ते मला मदत करतील. सांगितलं ना, अजित दादाच्या कानात बोलणारे म्हणजे चिखलीकर साहेब आमदार आहेत. ते या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस घेऊन येऊ काय दादा म्हणून कानात सांगतात.
आमचं म्हणणं एकदा कानात कंधार लोह्या तालुक्याच्या बळीराजाची येळ वाईट आहे, त्याच्यावर संकट आले, याच्यासाठी थोडं एक बार कानात बोलावं असं. गेल्या 2-4 दिवसापूर्वी इतिहासात नव्हे तेवढी नुकसान या कंधार लोहा मतदारसंघामध्ये झालं. पण इथल्या एकाही राजकीय नेत्याला, मंत्र्याला या जनतेमधलं जे काही नुकसान झालंय फक्त फोटो काढणं काम चालू आहे, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला इथं आतापर्यंत कुठेही पंचनामे केले नाहीत. त्यांना आणखीनही कुठली सरकारनं घोषणा केली नाही. अण्णांनी जे काही म्हणून मागण्या केलेल्या आहेत ती सर्व पीक कर्ज माफ करा, गेल्या वेळेस राहिलेलं पीक कर्ज त्वरित मंजूर करा आणि जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला तात्काळ सरसकट मागे पुढे न बघता त्याला मदत करा अशी घोषणा अण्णांनी केलेली आहे. सर्वजण आता कुठलं काही इलेक्शनही नाही, पण अण्णांना गेली अनेक दिवस हे आपले तुरुंगात आणू शकतो आणि मांडू शकतो. आणि अण्णासारख्या माणसाला खरंच आता व्यंकट पाटील भालेराव म्हणल्यासारखं अण्णासारख्या माणसाने या मतदारसंघावर अन्याय केलाय, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अण्णाला साथ दिली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी तुम्ही सर्वजण अण्णावर प्रेम करणारे मंडळी आहात, शेतकरी आहात, गेले अण्णाला 30 वर्ष झालं साथ देतात. येणाऱ्या काळामध्ये पुढले दिवस येणारे, आता जरी आपले काही दिवस खराब गेले असतील पण येणारा काळ आपला आहे, नक्कीच शेतकऱ्याचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या उत्थानासाठी जे काही म्हणून प्रयत्न होतील ते नक्की करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या सरकारनं लवकरात लवकर जे काही आपल्या लोहा कंधार मतदारसंघाला जे मागण्या आपण आता सर्वजण करणार आहात ते तात्काळ आपल्याला मंजूर कराव्यात एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. थांबतो. राम राम. नमस्कार.